हळू. काय होतंय तुम्हाला? ताप वाढलाय. हळू. पाणी देऊ का? थांबा आलीच. बरं वाटेल ना? नाही, हे तुम्हाला अजिबात फोन घेऊ द्यायची. बरं वाटत नाहीये ना आता? आधी आराम करा. कोणाला डेस्परेटली फोन लावतेस ग? डेस्परेटली नाही ग, गॅरीला बरं नाहीये ना, सो थॉट कर्टसी कॉल करते. ओ काय हा फोन का नाही उचलत आहे? एकतर पहिले दिल्लीला गेला होता, आता परत आलाय तर आजारी होऊन बसलाय घरात. त्याच्यामुळे माझं एक काम होत नाहीये माहितीये, शॉपिंग होत नाहीये, पार्लर होत नाही, काहीच होत नाहीये. हो यार, पार्लरला मला पण जायचंय. हल्ली वेळच होत नाही. पण ए यु नो व्हॉट, मला ना ती काय म्हणतात त्याला, हा प्रोटीन ट्रीटमेंट फॉर माय हेअर, आय वॉन्ट टू डू दॅट. इट्स गुड. डू दॅट. हे जमतच नाही ग पण हल्ली. यार मलाही अजिबात वेळ मिळत नाहीये. ते ऑफिसचं ही नवीन पोझिशन मिळाल्यापासून तर मला काहीच वेळ मिळाला नाहीये स्वतःसाठी. आज म्हटलं हा परत आलाय तर ऍटलीस्ट आज तरी जाऊ, पण नाही, याला बरंच नाहीये, काय करणार. नाउ इज नॉट देअर, आय हॅव टू बी हिअर. आय नो, आय कॅन अंडरस्टँड. आता एवढ्या मोठ्या ऑफिसची जबाबदारी म्हणल्यावर. पण आपण एक काम करूयात ना, थोडं लवकर निघूयात, पार्लरला जाऊन मग घरी जाऊयात. व्हॉट्स ए? हा यार, गुड आयडिया. नाही पण नको, हा फोन पण उचलत नाही, मला घरीच जावं लागेल. माझ्याकडे अजून एक आयडिया आहे. आय नो वन पार्लर. ते ना त्यांचा स्टाफ आपल्याकडे पाठवतात आणि ते ट्रीटमेंट करून जातात. त्यांना इथे बोलवूयात का? इथे? अयो मॅडम, बट अगं ऑफिस आहे, इथे नाही चालणार. कमॉन सनाया, तुला इथे कोण काय बोलणार आहे? ती आली की आपण दार लावून घेऊयात आणि इम्पॉर्टंट मीटिंग चालली असं सांगूयात. कोणाला काहीही कळणार नाही. बघ, म्हणजे विचार कर. अदरवाईज मी चाललीये पार्लरला, तू बस तिथे ऑफिसची कामं करत, किंवा मग घरी जाऊन गुरुची सेवा कर. थांब ना एक मिनिट, मला विचार करू दे. ओके ठीक आहे, बोलव तिला. ओके. शनाया, पण तू आता पे करशील का? आय डोंट हॅव चेंज. हा, गॅरीचं कार्ड आहे माझ्याकडे, त्याची काळजी नको करू तू. बरं, ती लगेच येईल ना? अगं फोन केला की अर्ध्या तासात. ओके ठीक आहे. बस
मी ना ह्यांना तुझं नावच सांगणार आहे आणि तुला तर यांचा राग माहितीये. एकदा का त्यांना कळलं तर ते तुला गुरुनाथच्या घरी पाऊल सुद्धा टाकू देणार नाही. मग बघ. नको ना नानीजी. नको ना म्हणजे लहान नाही भूक नाही. सकाळपासून धडपडतेस त्या माणसासाठी. त्याला काही किंमत आहे का? पण येऊ दे त्यांना. सांगतेच मी आता. त्या गुरुनाथ पायी संबंध दिवस उपाशी राहिले म्हणून. नाही नानीजी, उलट खूप दिवसांनी माझ्या घरात स्वयंपाक केला ना, इतकं समाधान मिळालं सांगू. माझं पोटच भरलंय. अगं पण ज्याच्यासाठी केलं त्याला काही कळतंय का? अडचणीत कोण साथ देतंय, कोण खरं प्रेम करतंय? मी कुठल्याच अपेक्षेने केलं नाही हे सगळं. मला फक्त इतकंच वाटून राहिलं का मी आणि शन्या यातला फरक यांना कळावा. कोणाच ठाऊक त्याला काय कळतंय का नाही कळतंय. हा, भात पण खायचा आहे. चल खा. नानीजी, खरंच नको. बस मी येऊ. आता कुठे चाललीस? बरं बाई, जा. फक्त त्यांनी केलेला अपमान पचवायची ताकद ठेव म्हणजे झालं. नानीजी, मी लवकर घरी येईन. हो, जेवण झाकून ठेवते. ते जेवायचं आहे. अथर्व, वा, काय केलं आज शाळेत? तिळगुळ वाटले. ओ, मी 2 खाल्ले. अरे वा. 2 खाल्ले. बरं अथर्व, आता दप्तर काढून ठेवून कपडे बदलून घे बरं. जा. नानीजी, हो, त्याच्या खाण्यापिण्याचं बघणार आहे मी. मग निघू? ठीक आहे, येते मी. तू कुठे चाललीस? हा, नवऱ्याची सेवा करायला चालल्यात त्या. राधिका, काय आहे हे? तरी मी तुला समजावलं होतं की असलं काही करायला जायचं नाहीये. मग नानी, तुम्हीच काहीतरी समजावा आता हिला. माझं सगळं बोलून झालंय. मला एकच कळतंय की आज हिला खूप महत्वाची मीटिंग आहे, पण ही पट्टी कामाचं नावच घेत नाही. अगं, सगळा वेळ नुसतं यांना औषध द्यायचंय, ह्यांच्यासाठी खिचडी करायची, ह्यांचं हे ह्यांचं ते एवढंच चाललंय. राधिका, त्या गुरुनाथ पायी तुझं जर काम गेलं ना तर बोलणार नाही मी तुझ्याशी. बरं झालं रेवती, तू आठवण केली. त्यांना फोन करायचाच राहिला, विसरूनच गेले मी. पाहिलंस, ही सगळ्या दुनियेची काळजी करत बसणार, पण त्या शण्याला एकट्या गुरुनाथचं काही बघता येत नाहीये. जाऊ दे ना नानीजी, तिचं तिच्यापाशी. अगं, निदान फोन तरी करते ना. करते. आत्ता कर फोन. हो. हॅलो, चिटणीसांचा नंबर आहे का? हा, मी राधिका बोलून राहिले. राधिका सुभेदार. हो, नाही, हो मी येणार होते, पण ते काय झालं, माझ्या नवऱ्याची तब्येत खूपच बिघडली. खूप ताप होता त्यांना, म्हणून येता नाही आले. हो, ये ना. 5 वाजता चालेल. हो, नक्की 5 वाजता येते. थँक्यू. ठेवते फोन. 5 वाजता बोलवले. बर, पण आज काहीही झालं तरी तू त्यांना भेटायला जायचंच आहेस. मला काही ऐकायचं नाही दुसरं, कळलं? हो.